मिरजेत दिवंगत माजी नगरसेवक मोहम्मद काजी हे जिवंत असल्याचं भासवून बनावट हिब्बानामा, स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र व आधार कार्ड तयार करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांमध्ये 5 जणांविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व तोतयागिरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी असलम मोहम्मद काजी राहणार गुरुवारपेठ काजी गल्ली मिरज यांनी अरिपा अल्लाबख्श काजी, अल्लाबख्श अब्दुल रहमान काजी राहणार नूर बिल्डिंग मालगाव रोड खोतनगर मिरज, इम्रान इलाही रोपडे राहणार गुरुवारपेठ मिरज, सलीम हैदर अली खतीब राहणार वैरन बाजार मिरज आणि एका अनोळखी व्यक्तीनं संगनमत करून हा प्रकार केल्याचा आरोप आहे। असलम यांचे वडील मोहम्मद बाबालाल काझी यांचे 24 ऑक्टोबर 2010 रोजी निधन झाले। मात्र ते जिवंत असल्याचं दाखवून त्यांनी 19 मार्च 2021 रोजी तोंडी हिब्बाद्वारे मालमत्ता अरिपा अल्लाबख्श काजी यांच्या नावे दिल्याचा बनावट दावा करण्यात आला आहे। त्यानंतर 24 मार्च 2021 रोजी बनावट हिब्बानाम्याचं स्मरणपत्र, प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे तयार करण्यात आली। 100 रुपयाच्या मुद्रांकावर अनोळखी व्यक्तीचा फोटो लावून तो मोहम्मद काजी यांचा असल्याचं भासवण्यात आले। याशिवाय आधार कार्डामध्येही अनोळखी व्यक्तीचा फोटो वापरून मोहम्मद काजी यांचं नाव नमूद करत शासकीय ओळखपत्रात फेरफार केल्याची तक्रार आहे। या बनावट कागदपत्रांच्या आधारे मिरज मालगाव रोडवरील 1 गुंठा जमीन अरिपा अल्लाबख्श काजी यांच्या नावे करून फसवणूक करण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलंय। मिरज शहर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। वकील आहे असं सांगून ए काजीकडून फसवणूक केली जाते आहे। अगोदर 1 गुंठा जमीन अरिपा अल्लाबख्श काजी यांच्या नावे केली आणि त्यानंतर ती जमीन मिरज सुधार समितीच्या नावावर केली आहे। तसेच आमच्या काजी कुटुंबाचा आणि ए काजीशी काहीही संबंध नाही असा आरोप फिर्यादी असलम मोहम्मद काजी यांनी केलाय। मैं असलम मोहम्मद काजी, मोहम्मद बाबालाल काजी यांचा 2 नंबरचा मुलगा आज सुधार समितीचे संस्थापक अल्लाबख्श काजी वकील और त्यांचे बायको पत्नी अरिपा अल्लाबख्श काजी हिने आमची फसवणूक केलेली आहे। त्याबद्दल आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केले। तर सुधार समिती नावानं बरेच असं फ्रॉड तिने केलेले आहेत आणि फसवणूक केलेल्या आहेत आणि वकीलचा धाक दाखवून, समितीचा धाक दाखवून बरेच लोकांची फसवणूक करून पैसे तर हे जमीन जी आमच्या वडिलांची होती त्यांचे आमच्या वडिलांचं निधन 24/10/2010 ला निधन झालंय। तर त्याच्या 11 वर्षानंतर तिने 2023 या 21 ला परत त्यांचे आधार कार्ड तयार करून बोगस नाव, बोगस फोटो, अनोळखी माणसाचा फोटो लावून तिने ते आधार कार्ड तयार करून परत त्यांचे अरिपा अल्लाबख्श काजीवर त्यांच्या नावावर चढून घेतलेले आहेत। तर हे बोगस कागद, बोगस आधार कार्ड आणि डुप्लिकेट कागद सगळं करून हिने हे कारभार केलेले आहेत। तर त्याने घेऊन ते आज अरिपा काजीनं सुधार समितीचं नावावर केलेलं आहे। ते टोटल बोगस आणि बनावट कागद करून त्याने तयार केलेले आहेत। त्याच्या संदर्भात मी मिरज पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। त्याच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि परत असं कोणाची जर फसवणूक होत असेल, केलेला असेल तर तिने मिरज पोलीस स्टेशनला येऊन तिथं तक्रार द्यावा। सुधार समितीनं असं कोणा आता आम्हाला तर न्याय भेटलाय मिरज पोलीस स्टेशनकडनं, आम्हाला न्याय भेटला आणि कोणाचं असं मिरज सुधार समिती तक्रार असलं तर येऊन तिने मिरज पोलीस स्टेशनला संपर्क साधावा। डिपार्टमेंटची एवढी विनंती आहे की ह्या कडक शासनची फसवणूक झालेल्या आणि डिपार्टमेंटची पण फसवणूक झाल्या तर कडक कारवाई होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हायची आमच्या मिरज पोलीस स्टेशनला अपेक्षा आहे। आणि मी वकील आहे आणि माझी डिपार्टमेंटमध्ये पण ओळख आहे आणि मी वकील आहे। ते ह्याचं दमदाटी करून याने बरेच लोकांकडनं खंडे बिंडे घेतलेले आहेत आणि परत असं कोणाला जर दमदाटी करत असेल तर तुम्ही येऊन मिरज शहरला पोलीस स्टेशनचा संपर्क साधावा। त्यांचा धंदा एक असा आहे की मोहम्मद बाबालाल काजी यांचं नावाचा गैरवापर करून यांनी काजी कुटुंब आम्ही एक आहे म्हणून ते असं काम करतात। तर त्याच्यामुळे कसं आहे, काजी खानदानचा आणि अल्लाबख्श अब्दुल रहमान काजी वकील AA काजी यांचा आणि काजी खानदानचा काही सुद्धा संबंध नाही।